अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा उद्या 6 मे सोमवार, खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। बघा उद्या आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस। महाराजांचा प्रकट दिन हा जितका महत्त्वाचा समजला जातो, महाराजांचा पुण्यतिथी दिवस जो आहे तो देखील तितकाच विशेष महत्त्वाचा असतो। प्रत्येक वर्षी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आणि पुण्यतिथी दिनानिमित्त प्रत्येक स्वामी केंद्रात, प्रत्येक स्वामी मठामध्ये 6 दिवस अगोदरपासून साप्ताहिक गुरुचरित्र पारायण जे आहे ते सुरू असते। असंख्य स्वामी भक्त जे आहेत ते आपल्या घरच्या घरीच स्वामींच्या काही विशेष सेवा करत असतात, पारायण करत असतात, व्रत करत असतात। बघा महाराजांना जर प्रभावित करायचं असेल, महाराजांना आकर्षित करायचं असेल, महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांना जर अखंड आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर प्रसन्न ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सेवा। महाराजांना सेवेने आपण प्रसन्न करत असतो आणि जेव्हा तुम्ही मनोभावे मनापासून महाराजांची सेवा, फक्त नामस्मरण जरी तुम्ही केलं ना तरी तुमचं गुरुबळही मजबूत होतं। आपलं जे गुरुबळ आहे ना त्या मजबूत होणं खूप महत्त्वाचं असतं। मी तुम्हाला नेहमी सांगत असते, ज्याचा गुरु ग्रह त्याच्या पाठीशी असतो किंवा ज्याचा गुरु ग्रह हा मजबूत असतो, त्याच्या आयुष्यात कितीही अडथळे आले, कितीही संकटे आले, कितीही विघ्न आले, त्यातून तो सहज तारून जातो, कारण त्याचा गुरु जो आहे तो त्याच्या पाठीशी उभा असतो। प्रत्येक संकटातून त्याला त्याचा गुरु जो आहे तो तारून नेत असतो। पण बाकी सगळे ग्रह मजबूत असतील आणि गुरु जर तुमचा कमकुवत असेल ना, मग कितीही संकटे आले, कितीही विघ्न आले तरी मग साक्षात देवही त्यातून आपल्याला वाचू शकत नाही। अडथळे वाढत जातात, अपघात होतात, खूप गोष्टी घडत असतात, कारण तुमचा गुरु कमजोर आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने गुरुबळही मजबूत होईल, गुरुही प्रसन्न होतील। आपले जे महाराज आहेत ते महाराज सदैव तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होती। बघा उद्याच्या दिवशी आपल्याला फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचंय। ज्या झाडाचं पान उद्याच्या दिवशी घरात आल्याने त्या पानासोबत महाराजांचा वास तुमच्या घरामध्ये राहील। महाराजांचं आपण ज्याला म्हणतो ना की महाराजांचं अस्तित्व तुमच्या घरात सदैव जागृत राहील। महाराजांची जी कृपा आहे ती घरातल्या प्रत्येक सदस्यावरती राहील, ज्यामुळे तुमची प्रत्येक इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात आलेले जे अडथळे आहेत ते अडथळेही दूर होतील। आता काय करायचं तर बघा उद्या सकाळीच म्हणजे अगदी 9च्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही उंबराचं झाड किंवा औदुंबराचं झाड असेल तर तिथे जायचं आहे। जात असताना एक मातीची पंटी बरोबर घेऊन जायची किंवा कणकेचा दिवा बनवून घेतलात तरीही चालेल। कणिक किंवा मातीचा एक दिवा घेऊन जायचा आहे, एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर जो दिवा घेऊन गेलेला तो दिवा आधी प्रज्वलित करायचा आहे, एक उदबत्ती बाजूला पेटवायची आहे। त्याच्यानंतर तांब्याभर जे पाणी नेलेलं आहे ते तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे। जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। त्या इच्छेसाठी तुम्ही हे औदुंबराचं एक पान तोडत आहात, त्याच्यासाठी त्या औदुंबराच्या झाडाची माफी मागायची आहे। त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे, ते पान तोडायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहेत। 7 किंवा 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा प्रदक्षिणा घालायच्या आणि ते जे पान आहे ते पान घरी घेऊन यायचं। घरी आणल्यानंतर एक छोटंसं ताम्हण घ्यायचं किंवा एखादं प्लेट घ्यायचं, त्याच्यामध्ये हे जे पान आहे औदुंबराचं ते ठेवायचं। याच्यावरती थोडंसं शुद्ध पाणी घालायचं, गंगाजल असेल तर तेही घालायचं। पाण्याने हे पान स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं। त्याच्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं, एखादी मोठी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घालायचे आणि तांदळाच्या वरती हे औदुंबराचं जे पान आहे ते पान ठेवायचं। आता काय करायचं, या पानावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा। ठीक आहे, आता समजा हे औदुंबराचं पान आहे तर त्याच्यावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आणि त्याच्या खाली तुम्हाला स्वामी हा शब्द लिहायचा आहे। बघा आपल्याला त्या स्वस्तिकाच्या खाली औदुंबराच्या पानावरती स्वामी हा एक शब्द लिहायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत, एक फूल तिथे ठेवायचं आहे, धूप, दीप हे सगळं काही तुम्हाला तिथे असं ओवाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, हे पान तिथून उचलायचं
आपल्या हातात घ्यायचं. धूप दीप ओवाळून झालं, अक्षत अर्पण करून झालं, फूल अर्पण करून झालं की त्याच्यानंतर हे पान उचलायचं, आपल्या उजव्या हातात असं पकडायचं, उजव्या हातात ते ठेवायचं. हात जो आहे तो असा समोर ठेवायचा. तिथे जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची. 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आणि 3 वेळा पुरुष सुक्तमाचं पठण करायचं. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 3 वेळा पुरुष सुक्त म्हणायचा. दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे पान तुम्हाला लाल रंगाच्या कापडात बांधायचे. एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये पान ठेवायचं, बांधायचं, घट्ट गाठ मारायची, त्याची एक पानाची छोटीशी पोटली तयार करायची आणि ती आपल्या देवघरात ठेवून द्यायची. संपूर्ण पुण्यतिथीचा दिवस संपेपर्यंत ही पोटली अशीच देवघरात ठेवायची. पुण्यतिथीच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पुण्यतिथी समाप्त झाली सायंकाळी की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी हे पान घ्यायचं आणि कुठल्याही स्वामी केंद्रात जायचं. स्वामी मठ असेल तर स्वामी मठात जा, नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या दत्त महाराजांच्या मंदिरात गेला तरीही चालेल. दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांच्या मठामध्ये तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर लाल रंगाच्या कापडामध्ये बांधलेलं हे जे औदुंबराचं पान आहे ते औदुंबराचं पान सोडायचे. मंदिरात गेल्यानंतर त्या कापडाची गाठ सोडायची, त्याच्यामध्ये घातलेलं हे जे पान आहे औदुंबराचं हे काढायचं. काढल्यानंतर ते दत्त महाराजांच्या किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. तिथे 2 मिनिटं शांत बसायचं, महाराजांचं स्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून महाराजांना 7 वेळा मुजरा करायचा आणि मग त्याच्यानंतर घरी निघून यायचं. बघा, या उपायाने अखंड महाराजांची कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. खरं तर औदुंबर वृक्ष ज्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा वास असतो. जेव्हा तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी या झाडाचं पान तोडाल, साक्षात हे पान जेव्हा घरात येईल ना, साक्षात महाराजांचा वास तुमच्या घरात येईल. जेव्हा हे पान तुम्ही अभिमंत्रित कराल्यावरती तुम्ही स्वस्तिकडून स्वामी हा शब्द लिहाल, त्या क्षणात महाराजांची कृपा प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही हे पान हातामध्ये घेऊन तारक मंत्राचं आणि पुरुष सुक्तम जे महाराजांचं सर्वात प्रिय स्तोत्र आहे, जेव्हा या 2 स्तोत्रांचं तुम्ही पठण कराल आणि हे पान तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्या महाराजांच्या, दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मठात ठेवून याल, त्या क्षणात तुमची जी सेवा आहे, तुम्ही केलेली जी काही म्हणजे आज जी साधना तुम्ही केलेली आहे, ती साधना, ती सेवा त्या क्षणात महाराजांपर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत जाईल. कितीही कठीण असणारी इच्छा तुमची असेल तर ती पूर्ण होईल. त्या पानाच्या रूपाने जेव्हा तुम्ही महाराजांना काही इच्छा व्यक्त कराल तर ती प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल. या उपायाने शीघ्र लाभ तुम्हाला मिळत जाईल. घरातील अडथळे, संकट, दुःख, विघ्न दूर होतील आणि इच्छित सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. औदुंबराचं जे पान आहे हे पान महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं. मात्र घरी येताना ते पान तुम्हाला सोबत घेऊन यायचं आहे आणि ते पान तुम्ही पर्समध्ये, तिजोरीमध्ये, देवघरामध्ये किंवा जिथे तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय, अभ्यासाचं एखादा पुस्तक असेल, महत्त्वाचा ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. कायम अखंड हे पान सोबत ठेवा, वर्षभर तरी ठेवा. पुढच्या पुण्यतिथीला हे पान विसर्जित करा, निर्माल्यात टाका आणि दुसरं पान त्याच्याऐवजी घ्या. पुन्हा हे पान सोबत ठेवा. हे एक पान तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती देईल, घरात भरभराट करेल, आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.